हॅलो एव्हरीवन. काल मी तुम्हाला 32, 34 आणि 36 हे 3 मेजरमेंट्स काढायला सांगितले होते. ही जी स्मॉल साइज आहे ही आणि 830 अबोव 838 हे मेजरमेंट्समध्ये थोडेफार चेंजेस करायचे आहेत आपल्याला, ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता हे चेंजेस म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला मी थोडंसं इथे डायग्राम काढून समजून सांगते की नेमकं काय चेंजेस आपल्याला ह्याच्यामध्ये करायचे आहेत. आता आपल्या बॉडीचे 3 साइजेस असतात, एक स्मॉल, एक मीडियम आणि एक लार्ज साइज. या 3 साइजेसमध्ये आपण आपली बॉडी सेग्रिगेट करू शकतो. आता हे जे मीडियम मी 32, 34 आणि 36 हे जे सांगितले होते 3 मेजरमेंट्स हे मीडियम साइजमध्ये होते आणि 28 आणि 30 हे जी साइज आहे ही स्मॉल साइजमध्ये मोडली जाते आणि लार्ज साइजमध्ये 38, 40 आणि 42, 44 अबव 38 हे सगळे लार्ज साइजमध्ये मोडले जातात. आता मी हे जे मेजरमेंट्स तुम्हाला शिकवले ते फक्त मीडियम साइजसाठी शिकवले. म्हणजे काय, आता सपोज आपल्या बॉडीचा जो हा बांधा आहे, हा नेक आणि हे जे शोल्डरचा बांधा आहे, हा जो बांधा आहे हा मीडियम साइजला जो असेल तोच आपला लार्ज साइजला असू शकेल का, किंवा जो स्मॉल साइजला चालेल तोच लार्ज साइजला असेल का हा पोर्शन? नाही, म्हणजे स्मॉल साइजसाठी हा कमी असणार आणि लार्ज साइजसाठी हा मोठा असणार. आणि मीडियम साइजसाठी जे मेजरमेंट आपण घेतलेले आहे ते मेजरमेंट मीडियम साइजसाठी आहे. पण जेव्हा स्मॉल साइज असेल 28 to 30, 28 आणि 30 ही साइज असेल तेव्हा ह्याच्यामध्ये मागील गळा आणि शोल्डरचे माप याच्यामध्ये चेंजेस करायचे. आता इथे खाली जे लिहिलेलं आहे बघा, जर छाती 31 इंचाच्या आत असेल तर शोल्डरचे माप हे तक्त्यातील मापापेक्षा अर्धा इंच कमी करणे. म्हणजे 31 इंचाच्या आतली छाती म्हणजे कुठली? स्मॉल साइज 28 आणि 30. हे जर चेस्ट साइज असेल तर शोल्डरचे माप घेताना तक्त्यातील मापापेक्षा अर्धा इंच कमी करणे. आता सपोज यांची सगळ्यांचं बॅकनेक आहे 8.5, 8.5 बॅकनेक आहे, तर आपण 8.5 साठी किती गळा आहे? 4.5 शोल्डर आहे. 8.5 गळ्यासाठी 4.5 शोल्डर दिले. पण हा रूल काय दिलाय की छाती आपली 31 पेक्षा कमी आहे, म्हणजे 28 आणि 30 छाती असेल तर आपल्याला तक्त्यातील मापापेक्षा अर्धा इंच कमी करायचं शोल्डर. म्हणजे यांच्यासाठी समजा 8.5 गळ्यासाठी यांच्या मापाला आपल्याला शोल्डर किती घ्यावं लागेल? 4.5 मधून अर्धा कमी करायचे म्हणजे 4 आणि प्लस पाव इंच जे मार्जिन सांगितलं असतं आपल्याला ते म्हणजे 4.25 शोल्डर घ्यावं लागेल. आणि तेच 8.5 गळ्यासाठी मीडियम साइजला किती घ्यावं लागेल? 32, 34, 36 साठी आहे तेच 36 इंचापर्यंत छातीला शोल्डरचे माप आहे तेच ठेवणे. म्हणजे काल आपण जे मेजरमेंट काढले 8.5 गळ्यासाठी 4.5 शोल्डर, तर आपण 4.5च घेतलं आणि पाव इंच आपल्याला कंपल्सरी त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे. तेच आता लार्ज साइजसाठी म्हणजे अबव 38 जे आहे त्यांचा हा शोल्डरचा भाग मोठा असणार ऑब्व्हियसली, म्हणून आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच जास्त वाढवायचं आहे. हे बघा, 38 इंचच्या पुढील छातीला शोल्डरचे माप टाकताना वरील तक्त्यापेक्षा अर्धा इंच शोल्डर जास्त घेणे. म्हणजे मीडियम साइज असेल तर हे जे माप दिलेलं आहे कुठलाही गळा असो, मीडियम साइज म्हणजे 32 ते 36 साइजसाठी आहे तेच शोल्डरचे माप घ्यायचं, प्लस त्याच्यामध्ये पाव इंच ऍड करायचं, 1/4 इंच ऍड करायचं. आणि जर स्मॉल साइज असेल तर ह्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करायचं आणि पाव इंच परत वाढवायचंच आपल्याला. आणि लार्ज साइज असेल तर ह्या मापामध्ये अर्धा इंच वाढवायचं. म्हणजेच काय, मीडियम साइजला आहे तेच ठेवायचं, स्मॉल साइजला अर्धा इंच कमी करायचं आणि लार्ज साइजला अर्धा इंच वाढवायचं. या शोल्डरच्या मापात आपल्याला हा बदल करायचा आहे. आता पुढे मागे गळा असेल तर शोल्डरला उतार देऊ नये. म्हणजे आपण काल शिकवलाच नाही तुम्हाला शोल्डरला स्लोप देणे, त्यामुळे तो नंतर तुम्हाला हा मुद्दा पॉइंट नंतर लक्षात येईल. अजून एक पॉइंट आहे तो की आता आपण हा जो पॉइंट होता 6, 3 आणि 6चा सेंटर 7 घेतला, मध्य काढला, त्याला 7 नंबर दिला. त्या 7 पॉइंट पासून 1 इंच आपण आतमध्ये घेतलं आणि त्याला 8 पॉइंट दिला. पण हे 1 इंच प्रत्येक मापासाठी नाही. जेव्हा 7 इंचापेक्षा मागचा गळा 7 इंचापेक्षा जर मोठा असेल तर 7 ते 8चं हे जे मेजरमेंट आहे हे 1 इंच घ्यायचं आहे. आणि 7 इंचापेक्षा जर मागचा गळा छोटा असेल तर हे जे अंतर आहे हे पाऊण इंच घ्यायचे, म्हणजे 3/4 इंचचं हे माप घ्यायचंय. इथे दिलेलं आहे बघा, 7 ते 8 पाऊण इंच आत घेणे. गळा 7 इंचापेक्षा जास्त असेल
तर हे माप 1 इंच आत घेणे. म्हणजे मी तुम्हाला आपला 8.5 गळ्याचं मागचं काल शिकवलं मी, तर इथून तिथपर्यंतचं हे जे अंतर आहे हे आपण 1 इंच घेतलं होतं. पण 7 इंचापेक्षा जर छोटा गळा असेल, म्हणजे आता आपण फक्त मागचा भाग बघतोय, मागचाच गळा बघतोय, पुढच्या गळ्याशी आपण काही आता करणार नाही आहोत. आता मागचा भाग काढतोय म्हणून मागच्याच भागाचा विचार करायचा आहे. मागचा गळा 7 इंचापेक्षा जास्त असेल तर हे जे डिस्टन्स आहे हे 1 इंच घ्यायचं आहे. आणि 7 इंचापेक्षा जर छोटा गळा असेल तर हे अंतर जे आहे ते 1/2 इंच म्हणजे 3/4 इंच आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे 7 ते 8 इंच हा बदल आपल्याला इथे करायचा आहे. आता मी तुम्हाला एक 28 साईजचं मेजरमेंट काढून दाखवते. त्याच्याबरोबर जर आपलं लार्ज साईजमधलं कुठलं मेजरमेंट असतं तर शोल्डरच्या मेजरमेंटमध्ये आपण काय डिफरन्स केला असता ते मी तुम्हाला आता दाखवते. आता या मेजरमेंटनुसार प्रत्येकाचं शोल्डर किती येणार हे आपण आता डिस्कस करूयात. आता फक्त आपल्याला मागचा गळा बघायचा आहे. आता ही 28 छाती आहे. 28 चेस्ट साईजसाठी मागचा गळा इथे दिला 7. आता हे स्टँडर्ड मेजरमेंट्स असल्यामुळे कुणालाही किती पण गळा देऊ शकतो आपण, किंवा स्लीव्ज लेंथ, स्लीव्ज राऊंड हा कितीही असू शकतो. हे जस्ट स्टँडर्ड मेजरमेंट आपल्याला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. आता मागचा गळा 7 आहे. 7 गळ्याला किती शोल्डर आहे? 7 गळ्याला 5.5 शोल्डर. आता 5.5 शोल्डर आहे, आपण 5.5 + 1/2 इंच घ्यायचं आहे. पण ही चेस्ट साईज आहे 28, म्हणजे 31 इंचाच्या आतमधली जी चेस्ट साईज आहे त्याला आपण काय करायचं आहे? अर्धा इंच मायनस करायचं आहे. म्हणजे 7 गळ्यासाठी जी शोल्डर होतं 5.5 मधून अर्धा इंच कमी करायचं म्हणजे येणार 5. याला 5 शोल्डर येणार, प्लस आपण 1/2 इंच त्याच्यामध्ये ऍड करायचं. हे लुझिंग आहे. 1/2 इंच म्हणजे हे मार्जिन आहे. तुम्ही अर्धा इंच कमी करा नाही तर अर्धा इंच वाढवा, किंवा आहे तेच माप ठेवा. पण प्रत्येकामध्ये आपल्याला 1/2 इंच ऍड करणं अपेक्षित आहे, कारण स्लीव्ज जॉईन करण्यासाठी आपल्याला किंवा फिटिंग फिनिशिंगसाठी 1/2 इंचाचं मार्जिन घेणं गरजेचं आहे. आता ही 28 चेस्ट साईज असल्यामुळे आपण या शोल्डरमधून अर्धा इंच मायनस केलेले, म्हणजे 7 गळ्यासाठी 5.5 शोल्डर होतं तर आपण इथे 5च शोल्डर घेणार आहोत, प्लस 1/2 इंच. आता ही पण 30 साईज आहे. याला 7.5 नेक साईज आहे. हे बघा 7.5 गळ्यासाठी आहे 5.25 शोल्डर. 5.25 शोल्डर आहे, परंतु आपले 31 इंचाच्या आतमधली ही छाती असल्यामुळे आपण त्या शोल्डरच्या मापातून अर्धा इंच कमी करायचं आहे. जर आपण हे अर्धा इंच कमी केलं नाही तर आपले शोल्डर्स उतरणार, म्हणून आपल्याला हे अर्धा इंच कमी, कारण हा भाग छोटा असतो, यांचा बांधा छोटा असतो. 28 आणि 30 साईजचा शोल्डरचा बांधा कमी असतो, म्हणून आपल्याला हे माप कमी घ्यायचंय. म्हणजे या 2 साईजसाठी आपल्याला कमी घ्यायचंय. यांना आहे तेच ठेवायचे 32, 34, 36ला, आणि 38च्या पुढच्या मापाला आपल्याला वाढवायचे. आता इथे हे झालं 7.5 साठी किती होतं? 5.25. 5.25 मधून अगेन अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. म्हणजे किती येणार? 5.25 मधून अर्धा इंच मायनस केल्यानंतर 5.25 येणार, बरोबर. मग 5.25 + 1/2 इंच म्हणजे किती येणार? 5 इंच. 5.25 + 1/2 इंच म्हणजे 5. इथे येणार 5 इंच शोल्डर. आता हा बघा 8.5 गळा आहे. 8.5 गळ्याला 4.5 शोल्डर. छाती किती आहे एकदा चेक करायची, 32. मग 32ला तर आपल्याला आहे तेच ठेवायचं, म्हणजे 4.5 + 1/2. आता इथे 9 शोल्डरला 9 मागचा गळा आहे. 8.5 पेक्षा कितीही गळा मोठा असला, कालच मी तुम्हाला सांगितलं 8.5 पेक्षा कितीही मोठा गळा असला तरी त्याला 4.5 प्रमाणेच आपण शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता याला 4.5च शोल्डर येणार. मग इथे 34 साईज आहे, म्हणजे याला 4.5च शोल्डर येणार. ह्याच्यात अर्धा इंच वाढवायचा पण नाही किंवा अर्धा इंच कमी करायचं नाही. त्याच्यानंतर इथे मार्जिन घेतले आपण 1/2 इंच. ह्या 10 साठी परत तेच आहे. 8.5 पेक्षा किती पण मोठा गळा असला तरी त्याला 4.5 प्रमाणे शोल्डर घ्यायचं. मग आता इथे 4.5 शोल्डर आहे आणि छाती 36 आहे, म्हणजे मीडियम साईज आहे, म्हणून आपण तेवढंच शोल्डर ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये मार्जिन ऍड करायचं. आता हे 38च्या पुढचे बघा 6.5 मागचा गळा 6.5 आहे. 6.5 गळ्यासाठी 5.25 शोल्डर दिले. पण ही छाती 38 इंचाच्या पुढची, म्हणजे 38 इंच किंवा त्याच्या पुढची छाती म्हणजे हे लार्ज साईज आली. तर इथे 5.25 दिलेले आपल्याला. 6.5चा शोल्डर 5.25 प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं, म्हणजे 5.25 प्लस अर्धा इंच म्हणजे 6.25. 6/4 प्लस याच्यामध्ये आपण मार्जिन ऍड करायचं ठरवलंय. 1/2 इंचाचं मार्जिन ऍड केलं, म्हणजे किती झालं हे टोटल? 6.25 प्लस 1/2 6.5. टेपवर मेजर केलं की तुम्हाला बरोबर लक्षात येईल. 6.25 म्हणजे किती? 6 आणि 2 लाईन, 6 इंच 2 लाईन. 6.25 प्लस अर्धा इंच ऍड केलं म्हणजे प्लस 1/2 इंच ऍड केलं म्हणजे 6.5.
टोटल शोल्डर यांचं येणार 6.5. आता इथे 11 शोल्डर दिलंय, सॉरी मागचा गळा 11 दिलाय. 11 म्हणजे शोल्डर किती येणार 4.5. 4.5 आणि 40 छाती असल्यामुळे 4.5 प्लस अर्धा म्हणजे 5 आणि पाव इंच. सगळ्यामध्ये आपण पाव इंच ॲज अ मार्जिन यूज केलेले आणि हे अर्धा इंच जे ॲड केलेले ते शोल्डर्स आपल्याला बरोबर बसावे शोल्डर पॉईंटला, म्हणून आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करणे किंवा आहे तेच ठेवणे किंवा अर्धा इंच वाढवणे असे चेंजेस केलेले. आता इथे 8 गळा आहे, मागचा गळा 8 आहे, तर शोल्डर इथे 5 दिलेले. 5 शोल्डर आणि 42 छाती आहे, म्हणजे ही लार्ज साईजमध्ये. जिथे जिथे लार्ज साईज असेल तिथे तिथे अर्धा इंच आपल्याला शोल्डरमध्ये वाढवायचे. तर 5 प्लस अर्धा 5.5 प्लस पाव इंच म्हणजे 5.5 प्लस पाव, पाव म्हणजे 2 लाईन. नंतर 9.5 गळ्यासाठी 4.5 शोल्डर. अगेन ही लार्ज साईज आहे म्हणून 4.5 प्लस अर्धा 5 आणि पाव इंच 5.25 हे शोल्डर घ्यायचे आपल्याला. बस एवढेच चेंजेस करायचे. चार्टमध्ये बघायचे, आधी बघायचं आपल्याला गळ्याची लेंथ किती आपल्या मेजरमेंटची. आपल्या मापानुसार गळ्याचं उंची बघितली त्याच्यानुसार शोल्डर किती दिले ते चेक करायचं. ते शोल्डर एकदा पाहिल्यानंतर हा पॉईंट लक्षात घ्यायचा, आपली छाती किती 31 इंचाच्या आत आहे का किंवा 32 ते 36 मधली आहे का, मीडियम साईज का लार्ज साईज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवायचं की अर्धा इंच कमी करायचं हे आपलं हा मुद्दा नेक्स्ट बघायचा आहे. आधी तुम्ही हे शोल्डर आपल्या मागच्या गळ्यानुसार शोल्डरचं माप ठरवायचे, नंतर हे चेंजेस करायचे. टेपमधले अर्धा इंच पाव इंच हे मेजरमेंट्स कसे ओळखायचे ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हा जो टेप घेतला आहे ह्या पॉईंटपासून ते इथपर्यंत हे 1 इंचाचा डिस्टन्स आहे. 1 इंच 0 to 1 हे 1 इंच आहे. एवढंच डिस्टन्स इथे आहे, एवढंच डिस्टन्स इथे आहे. आता ह्या पॉईंटमध्ये बघू आपण. आता ह्याच्यामुळे दिसत नाही, मी थोडंसं पुढे घेते. हे बघा तेवढं सेम मेजरमेंट आहे. आता आपण ह्या पॉईंटचा आणि ह्या पॉईंटचा मध्य काढला, सेंटर काढला तर तो 1/2 इंचाचा सेंटर येतो. हे बघा मोठी लाईन जी दिसतीये म्हणजे ती अर्धा इंचाचा पॉईंट झाला. तर या दोन्हीचा पण सेंटर काढला की हा झाला 1/4 आणि ह्या दोन्हीचा पण एक पॉईंट काढला की हा झाला 3/4. म्हणजे एका पावमध्ये किती, हा 1/4 इंच म्हणजे किती 2 लाईन्स. इथे 2 लाईन आहे प्लस 2 लाईन प्लस प्रत्येकामध्ये 2-2 लाईनचा डिस्टन्स आहे. म्हणजे आपल्या 1 इंच इज इक्वल टू 10 लाईन्स नाही आहे, आपल्या 1 इंच इज इक्वल टू 8 लाईन्स आहेत. म्हणजे 1/4 इंच म्हणजे पाव इंच इज इक्वल टू 2 लाईन. पाव प्लस पाव अर्धा, अर्धा प्लस पाव पाऊन म्हणजे 3/4. 3/4 प्लस पाव 1 इंच म्हणजे हा टोटल 1 इंचमध्ये किती 8 लाईन्स येतात. हे तुम्हाला लक्षात आलंय का टेपचं? म्हणजे तुम्हाला मार्किंग करताना पॉईंटचा गोंधळ होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे मार्किंग कसं करायचं ते सांगते. रेग्युलरली आपण एका इंचामध्ये किंवा एका ह्याच्यामध्ये 10 लाईन्स असतात. समजा पट्टीमध्ये बघितलं तरी ह्या 10 लाईन्स असतात, पण टेपमध्ये 1 इंच इज इक्वल टू 8 लाईन्स आहे. त्यामुळे 4 लाईन इज इक्वल टू 1/2 इंच, 2 लाईन्स इज इक्वल टू 1/4 इंच आणि 6 लाईन इज इक्वल टू 3/4 इंच. आता मी तुम्हाला जे काल मेजरमेंट शिकवलं त्याच्यामध्ये 3/4 इंच घ्यायचं किंवा म्हणजे पाऊण इंच घ्यायचं असं जेव्हा सांगितलं तेव्हा इथून ते इथपर्यंत ह्या 6 लाईन्स आपल्याला मार्क करायच्या आहेत त्या वेळेला. आता याच्यावर मी तुम्हाला एक मोठ्या साईजमध्ये काल जे शिकवलं तेच मेजरमेंट काढून दाखवणार आहे आणि आपण 42चं मेजरमेंट काढूया याच्यावर. आता ते न बघता मी दाखवते तुम्हाला काढून, ठीक आहे. तर पूर्ण उंची 14.5 प्लस अर्धा इंच ॲड करायचे. 14.5 प्लस अर्धा 15 इंचावर मार्किंग केलं आहे. त्यानंतर मुंडा खोलीचं मेजरमेंट जे आहे आर्महोल लेंथ ही आपण 5.25 घ्यायची आहे, कारण 34च्या पुढील सर्व चेस्ट साईजसाठी आर्महोल लेंथ ही 5.25 आहे. ही आडवी लाईन मागे. आता या लाईनवर चेस्ट मेजरमेंट टाकायचं. 1/4 ऑफ चेस्ट प्लस 1/2 इंच. 42 आपण 42 साईजचं काढतोय ना, 42चा 1/4 किती येणार 10.5 प्लस 1/2 इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं. आता या पेपरमध्ये मार्जिनला जागा नाही आहे तर आपण ते मार्जिनचं राहू देऊयात. त्यानंतर 38 साईजसाठी 38चा 1/4
वेस्ट लाईन आहे 38, 38चा 1/4 9.5 प्लस त्याच्यामध्ये 1.5 ॲड करायचे. जे काल सांगितल्याप्रमाणे आपण टक्ससाठी हे 1.5 इंच ॲड करतो. ही लाईन जॉईन करायची. त्यानंतर आता हे शोल्डरचं मेजरमेंट बघा. आपण इथे काय लिहिलं आहे 42 साईजसाठी शोल्डरचं मेजरमेंट. बॅक नेक आहे 8, 8साठी आपण किती काढलं होतं 5.5 प्लस अर्धा म्हणजे 5.25 मेजरमेंट घेतलं होतं आपण शोल्डरचं. तर इथे 5.25 घ्यायचं आहे. ठीक आहे. आता ही परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायची. त्यानंतर या दोन्ही पॉईंटचं सेंटर काढायचं आहे. आता हे 5 इंच आहे, 5चं सेंटर 2.5 आला. 2.5 पासून 1 इंच आतमध्ये घेतलंय. 1 इंच का घेतलंय कारण हा 7 इंचापेक्षा जास्त गळा आहे. जेव्हा 7 इंचापेक्षा कमी गळा असतो तेव्हा आपण हे 1.25 इंच घेणार आहोत. आता हा 8 इंचाचा गळा आहे मागचा म्हणून आपण हे 1 इंचाचा डिस्टन्स घेतलंय. आता इथून आपल्याला तिरकं 1.25 इंच घ्यायचं म्हणजे 3/4 इंच म्हणजेच किती घ्यायचं 6 लाईन 6 लाईन घ्यायच्यात. हे झाले 3/4 इंच आणि आता इथे असा शेप द्यायचा आहे. हा झाला आर्म होलचा शेप. मोठ्या साईजमध्ये हे डिस्टन्स पण जास्तच येतं. त्यानंतर गळ्याची शोल्डर पट्टी मेजर करायची. आता सपोज मला 3 इंचाची पाहिजे तर मी ही टोटल घेते 3.5 इंच कारण शोल्डर जेवढं मोठं असतं तेव्हा आपण हे थोडंसं ही पट्टी जास्त ठेवायची. त्यानंतर मागचा गळा किती आहे बॅक नेक आहे 8 इंचाचा. क्रॉसमध्ये 8 इंचाचं मार्किंग करून त्याला शेप द्यायचा आहे थोडासा तिरका. तुम्ही सरळ पण देऊ शकता पण तिरका शेप दिल्यानंतर इथे थोडासा ब्रॉड शेप येतो आणि हा ब्लाऊज फिटिंगला चांगला बसतो. इथपर्यंत तर आपण काल शिकलो होतो. आता मागचे टक्स काढायचे. ह्या टक्सचा सेंटर काढायचा आहे. 11चं सेंटर 5.5 आणि इथे एक लंब टाकायचा आहे. आता काल मी तुम्हाला किती सांगितलं होतं 4 ते 4.5 इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे आपल्याला. काल मी तुम्हाला मीडियम साईजमध्ये ब्लाऊजचं कटिंग शिकवलं होतं. त्यामुळे 28, 30, 32, 34 पर्यंत तुम्ही हा टक्स किती घेऊ शकता 4 ते 4.5 इंच. म्हणजे प्रत्येक साईजला काही ठरलेलं नाही आहे पण ही लेंथ ब्लाऊजची लेंथ जेव्हा 13.5 इंचापेक्षा जास्त असते जेव्हा लेंथ जास्त येते ब्लाऊजची तेव्हा जर आपण 4 आणि 4.5 इंचाचा जर टक्स घेतला छोटासा तर तो चांगला दिसेल का. एवढी मोठी लेंथ आणि छोटासा टक्स हे चांगलं दिसणार नाही. म्हणून आपण लेंथ जर वाढली तर टक्स आपण अर्धा इंचाने वाढवणार आहोत. तर 13.5 इंचापेक्षा जास्त उंची जर ब्लाऊजची असेल तर हा टक्स 5, 5.5, 6 इंचापर्यंत घेऊ शकतो. म्हणजे आता आपली लेंथ किती होती याची 14.5 होती तर आपण ह्याचा 5 इंचाचा किंवा 5.5 इंचाचा हा टक्स घेणार आहोत. आता मी 5.5 इंचाचा टक्स घेतला. जेव्हा उंची कमी असते तेव्हा हा टक्स 4.5 इंचापर्यंत चांगला दिसतो. जेव्हा हाईट लेंथ जास्त वाढत जाते आपली ब्लाऊजची आणि लेंथ जास्त आणि टक्स कमी हे दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि इथे फिटिंगला पण व्यवस्थित बसत नाही. म्हणून थोडीशी लेंथ वाढली ब्लाऊजची की अर्धा इंचाने टक्स वाढवायचा आपल्याला. आता इथे कालच्या सारखंच इथे 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. ही बाकीची मेथड सगळी सेम आहे स्मॉल साईज आणि लार्ज साईज मीडियम साईजसाठी. फक्त जे शोल्डरमध्ये चेंजेस सांगितले होते तेवढे शोल्डरमध्ये चेंजेस करायचे आणि लेंथ जेव्हा जास्त असते तेव्हा हा टक्स मागचा टक्स थोडासा जास्त घ्यायचा आहे आणि इथे जेव्हा मागचा गळा 7 इंचापेक्षा जास्त असेल तरच हे माप 1 इंच घ्यायचं आहे. अदरवाईज 7 इंचापेक्षा जर गळा कमी असेल तर हे जे माप आहे हे 1.5 इंच घ्यायचे. हे 3 चेंजेस मी तुम्हाला इथे सांगितलेले आहे. ह्याच्या पुढे मार्जिन येणार आहे पण आता आपल्या पेपरमध्ये जागा नाही म्हणून मार्जिन मी ह्याच्यामध्ये देत नाही. हाच पीस मी तुम्हाला काल शिकवला होता फक्त मेजरमेंट वेगळं होतं. आता ह्या मोठ्या साईजमध्ये मी तुम्हाला परत एकदा काढून दाखवलं कारण हे जे बाकीचे बदल होते ते मला आज तुम्हाला सांगायचे होते. आय होप तुम्हाला हे लक्षात आलंच असेल. कालचं आणि आजचा दोन्हीही कॉम्बिनेशनमध्ये स्टडी करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल प्रॉपर. आता आज तुम्ही 28, 30, 38, 40, 42 आणि 44 हे बाकीचे मेजरमेंट्स काढायचे पेपरवर म्हणजे आपल्याला उद्या पुढचा भाग शिकता येईल.